सन 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पावरती मी बोलण्यासाठी उभा आहे आणि ह्या अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना खरं तर आतापर्यंत जेवढे अर्थसंकल्प अनुभवले त्यात हा सर्वांना न्याय देणारा अर्थसंकल्प आहे। अगदी ग्रामीण आदिवासी भागापासून तर शहरापर्यंत सर्वांना लाभ भेटेन अशा ह्या अर्थसंकल्पाच्या तरतुदी आहे। त्याच्यात सर्वात प्रभावी ठरणारी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आमच्या भगिनींना भेटणार आहे आणि विरोधकांच्या यावरून चेहरे पाहण्यासारखे। प्रत्येक जण याच्यात सांगतो ही योजना काही काळापुरती आहे। म्हणजे खरं तर विरोधकांनी हे समजलं पाहिजे, जनतेला हे माहित आहे की हे सरकार पुढे द्यावं लागणार आहे आणि अशा पद्धतीच्या योजना किंवा हा विकास आहे हा पुढे न्यावा लागणार। आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी आदिवासी डिपार्टमेंटच्या माध्यमातून बिरसा मुंडा योजना दिली। अगदी ज्यात वाड्यापाड्यांमध्ये जे रस्ते जायचे तिथपर्यंत रस्ते पोहोचायला लागले। स्वातंत्र्याचे 75-76 वर्ष होऊन गेली, परंतु आतापर्यंत खेड्यापर्यंत काही वाड्यापाड्यांपर्यंत वीज नव्हती, पूल नव्हते, रस्ते नव्हते, तर ह्या योजनेच्या माध्यमातून त्या योजना तिथपर्यंत पोहोचायला लागल्या। आता प्रतीक्षा आहे पेसा क्षेत्रातील 1700 वर्ग पदाच्या आरक्षण भरतीची। त्याचबरोबर अधिसंख्य पदावरती जे 12,500 बोगस आदिवासी आहेत त्या आदिवासी बांधवांच्या बाबतीतही निर्णय घ्यावा लागणार। जे आतापर्यंत जे पेरलं जात आहे की आदिवासी दलित मुस्लिम हे अमक्याच्या बरोबर आहे तमक्याच्या बरोबर आहे, तसं काही नाही। जनता हे जाणून आहे की आपला विकास कोण करणार आहे। आतापर्यंत ज्या लोकांना अंधारामध्ये ठेवलं, मला वाटतं 9.35% बजेट झालं तेव्हापासूनच 54वं हे बजेट आहे, पण आतापर्यंत फक्त 2 वेळेला ते पूर्णत्वाला वापरलं गेलं आणि मला वाटतं आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आता हे बजेट पूर्णत्वाला वापरलं जाणार। हे सगळं लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोक जागरूक झालेले आहेत। आता बाकीच्या ज्या योजना म्हणे आमच्या बहिणींसाठी दिली, भावांसाठी काही दिलं नाही, हे फक्त तुमचं बिंबवण्याचं काम आहे। पण युवा वर्गासाठी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांना इंटर्नशिप किंवा ट्रेनिंग पिरियड साठी जे 10,000चं पर महिना मानधन दिलं जाणार आहे ते पण महत्वाचं आहे। व्यवसायांसाठी कर्ज आहेत, माझ्या बचत गटाच्या बहिणींसाठी आपण भांडवल पुरवलं जाणार आहे हे पण महत्वाचं आहे। म्हणजे सर्वानुकश हे सगळं होत आहे। पण इथं आदरणीय मुख्यमंत्री महोदय इथं आहेत आणि उपमुख्यमंत्री महोदय इथं आहेत। खरं तर दुधाचा प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये गाजतोय, बऱ्याच ठिकाणी आंदोलन चालू आहेत, माझ्या अकोल्यातही आंदोलन चालू आहे। तर दूध दरवाढीचा जो निर्णय घेतलाय की दूध संघांना 30 रुपये आणि आपण अनुदान 5 रुपये देऊन 35 रुपये दुधाचा दरवाढ करणार आहोत, हे लवकरात लवकर लागू करावं। सोयाबीनसाठी अनुदान दिलेलं आहे, अधिकचं अनुदान देता येते का तेवढं पाहिलं पाहिजे। त्याचबरोबर कांदा कापूस यासाठी आपण अनुदान दिलं पाहिजे। भातासाठी धान खरेदी केंद्र सगळीकडे सुरू झाले आणि जवळजवळ 2 एकरासाठी आपण 10,000चं 20,000चं अनुदान लागू केलंय। म्हणजे त्याचा सगळा फायदा सर्वत्र होतोय, फक्त भात काय आदिवासीच पिकवतायत अशातला भाग नाही। आणि म्हणून हे सगळा जो अर्थसंकल्प आहे ते याच्यातून सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। माझ्यासाठी सर्वात महत्वाची योजना महात्मा फुले जीवनदायी योजना, जी 5 लाखापर्यंत आपण मुख्यमंत्री महोदय देत आहेत। खरं तर आपलं मनापासून अभिनंदन करतो, कारण पहिली परिस्थिती काय होती, मी व्यवसायानं डॉक्टर, ज्या वेळेला 5-10 वर्षापूर्वी आम्ही व्यवसाय करत होतो आणि कधी व्हिजिटला एखाद्या आदिवासी बांधवाच्या किंवा खेड्यापाड्यामध्ये गेलो तर तिथं द्यायला 50 रुपये 100 रुपये नाही। एखाद्याला हार्ट अटॅक आला, सर्पदंश झाला तर लोक मग काय करायची, भक्तांकडे जायची, दवाखान्यात जायला तयार व्हायची नाही, कारण घरात पैसाच नाही तर काय करायचं।
अंगावरती एक मणिमंगळसूत्र, जमीन कोण घेणार गहाण, अशा परिस्थितीमध्ये जावं लागायचं. पण साहेब, आपल्या माध्यमातून जी आरोग्याच्या योजना आल्या, आता तुमची अँजिओग्राफी असो नाही तर अँजिओप्लास्टी असो, बायपास असो नाही तर सर्पदंशाच्या व्हेंटिलेटरवर तर तुमची उपचार असो, ह्या सगळ्यांसाठी तुम्ही जी काही महात्मा फुले जीवनदायी योजना किंवा मुख्यमंत्री सहाय्यता योजनेतून तुम्ही मदत केली, मनापासून या सरकारचा आभार. पहिलं आपल्याला काय होतं माहित होतं की ठीक आहे करोनाचा काळ होता, पण त्यावेळेला मुख्यमंत्री सहायता निधी फार तर फार 20,000, 25,000, 30,000 रुपये यायचा. आता 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं तुम्ही सगळी जबाबदारी ह्या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची घेतली आहे आणि त्यामुळं ह्या मायबाप जनतेचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. इर्षाळवाडीची घटना मला अजूनही आठवत आहे की रात्रीची वेळ होती, मला माहीत झालं अजितदादांना, त्यावेळेला आम्ही फोन केला आणि सकाळी पहाटेला अजितदादा जिथं काही मॉनिटरिंग केली जाते त्या मॉनिटरिंग हाऊसला बसलेले होते आणि त्यावेळेला मुख्यमंत्री इर्षाळवाडीच्या त्या ठिकाणी पोहोचले होते. वरतून पाऊस चालू होता, तिथं चिखल चालू होता, NDRFचे जवान काम करत होते. अशा परिस्थितीत काम करणारा मुख्यमंत्री आम्ही पहिल्यांदा पाहिला, अवघ्या महाराष्ट्रानं अनुभवला. आता ही परिस्थिती काय, आम्ही रस्त्यानं जाताना कुणीतरी खिडकी खाली करतोय आणि सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांना, तुमच्या मंत्री महोदयांना, अजितदादांना, फडणवीस साहेबांना सांगा की हे रस्ते होत आहेत लवकर करा, कारण राहदारीला खूप अडचणी होत आहे. साहेब, सगळीकडे रस्ते चालू आहेत, कामं चालू आहेत, पण पाऊस चालू असल्यामुळं रस्त्याला जी गती नाहीये. कॉन्ट्रॅक्टरकडनं कामं उत्कृष्ट पद्धतीचे झाली पाहिजे, रस्ते उखडले नाही पाहिजे, यासाठी आपण सगळा प्रयत्न केला पाहिजे. कारण एवढा मोठा निधी महाराष्ट्रानं पहिल्यांदा पाहिलाय, माझ्या अकोले तालुक्यानं तर एवढा मोठा निधी पहिल्यांदा पाहिलाय आणि त्यामुळं कामाची सगळीकडं वर्दळ आहे आणि कामं उत्कृष्ट करण्याची आमचा प्रयत्न आहे. पण परत एकदा सांगतो की आपल्याला सर्व समाज घटक घेऊन पुढे जातोयच आपण, कारण आपण सांगितलेलं आहे की हे सरकार शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालतंय आणि शेवटी तेच विचार घेऊन पुढे जायचंय. मागं काय झालं हे जर वळून पाहिलं तर आतापर्यंत महाराष्ट्राचा विकास झपाट्यानं का होऊ शकला नाही. आता रस्ते झपाट्यानं होत आहे, महाराष्ट्रात जलजीवन मिशनच्या माध्यमातून योजना शेवटपर्यंत पोहोचत आहे. परंतु माझी विनंती आहे की ज्या वाड्यापाड्या शिल्लक राहिल्यात त्या वाड्यापाड्यांना पाणी दिलं पाहिजे, ते वाड्यापाड्या वंचित नाही राहिली पाहिजे. ज्या खेड्यांच्या जलजीवन मिशन मध्ये योजना घ्यायचे बाकी आहेत ते योजना आपण घेतल्या पाहिजे. ह्या सगळ्या बाबी घेऊन आपण पुढे जाऊया. आणि एक शेवटची मुख्यमंत्री महोदय तुम्हाला आणि आदरणीय अजितदादांना विनंती करतो की 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून जगामध्ये साजरा होतो. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आम्ही 20-25 वर्षापासून तो दिवस साजरा करतोय. तर जागतिक आदिवासी दिनाची सुट्टी ह्या वर्षापासून 9 ऑगस्टला जाहीर करावी ही विनंती करतोय आणि माझ्या वाणीला